गाईज हा बघा बैलांचा बाजार पण बसतो, सोमवार आहे तर बाजार आहे इकडे. गाईज आज चाललोय बैलगाडा शर्यत बघायला. हॅलो गाईज, स्वागत आहे पुन्हा एकदा न्यू व्लॉग मध्ये. आणि आज माझ्यासोबत आहे बघा, कोण आहे गाईज? हाय गाईज, भरपूर दिवसांनी बघत असेल मला. आज नितीनच्या जागी तुम्हाला गाईज विशाल दिसत असेल, कारण नितीन गावी गेलाय. आणि हे मी ऑर्डर केलेला माईक आहे यात गाईज. हे का ऑर्डर केलं असेल सांगितलं पाहिजे आता, का ऑर्डर केलंय? नाही, लास्टला व्हिडिओला सांगितलेलं पडपडे. गाईज हे तुम्हाला मी आता सांगणार नाही हे का ऑर्डर केलंय. तुम्हाला डायरेक्ट पोस्ट मध्ये सांगेन मी. आता तुम्ही याचा अनबॉक्सिंग बघा. खरं तर अनबॉक्सिंग केलंय मी याचा, ते पण तुम्हाला दाखवीन. पण आता पण एकदम हे करतोय प्रॉपर, त्याचं दाखवतो. तेच व्हिडिओ मध्ये बघत राहा गाईज. मग गाईज आता अनबॉक्सिंग करतो, तुम्हाला दाखवतो. गाईज मेन प्रोडक्ट गाईज हे दिलंय. एक काय रिसिव्हर आहे, 2 ट्रान्समीटर दिले स्लिपवाले. मॅग्नेट पण असतात ना याला? हा वाटतं, काय माहिती मॅग्नेटच आहे ना. मॅग्नेटवाला नाही दिले. हा बघा गाईज केस असं आहे. आणि हे दिलंय स्लिप. ओके ओ मॅग्नेट, मला वाटलं तुटलं की काय. हॅलो गाईज, लागलेला आहे फायनली माईक. काय जे मागवलंय तुम्हाला मी पोस्ट मध्ये सांगेन का मागवलंय, कशासाठी मागवलंय. तोपर्यंत तुम्ही बघत राहा. बाकी मी चार्जिंग करतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. गाईज गावी चाललेलो, बघा कोण भेटलंय. हाय गाईज, सौरभ. चल सौरभ, भेटूया आता. कधी भेटूया? तोपर्यंत गाईज इथून दादरला जाणार. दादरवरनं बस आहे मग डायरेक्ट. गाईज फायनली बस भेटलेली आहे. आणि एवढं गर्दीतून आलोय ना गाईज. तसे ते बसमध्ये AC पण आहे, दाखवतो तुम्हाला. बघा गाईज, AC चालू आहे पूर्ण. समोर पण AC आहे. बाहेरचा व्ह्यू. गुड मॉर्निंग गाईज. आता जातोय हनुमान मंदिरामध्ये. आणि बाजूला नदी पण आहे, तर तुम्हाला नदी पण दाखवतो. हे बघा गाईज हनुमान मंदिर. आणि नदी पण आहे खाली तिकडे, तर ते पण दाखवतो. पण मंदिर लॉक आहे वाटतं. हे बघा गाईज मंदिर. गाईज आता नदी दाखवतो. गाईज आता जातोय करवंदे तोडायला, तुम्हाला दाखवतो. कोणी कोणी खाल्लेत कमेंटमध्ये सांगा. बघा गाईज करवंदे. गाईज आता तुम्हाला दाखवतो राम मंदिर. गाईज 2 एंट्रन्स आहे, समोरून एक आहे आणि तिकडून एक आहे. गाईज आता इथून आत जातोय. आणि हा माझा मित्र आहे, हाईटनी छोटा असेल तरी तो वयाने मोठा आहे. गाईज आता मंदिरच्या आतला दाखवतो. हे बघा गाईज मंदिर.
ठीक आहे, फोकस मारलाय तो पण मस्त मारलाय, दोन्ही साईडने मारलाय फोकस. डिटेलिंग पण मस्त केली आहे साईडला. पूर्ण मंदिराची डिटेलिंग एकदम मस्त आहे. काहीच साईडला बसायचा पण लावलंय, तिथे बसू शकतात लोक. काही साईडला पण एक मंदिर आहे चाळोबाचं, हे बघा. आता हे पण तुम्हाला आतून दाखवतो गाईस. हे बघा गाईस. गाईस मंदिराच्या बाजूलाच शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. गाईज आता बसवाना मंदिर जवळ आलोय आणि तुम्हाला आता हे मंदिर पण दाखवतो. हे बघा गाईज मंदिर. पण इथे टाळा लावलाय गाईज. बाकी मी तुम्हाला इथून दाखवू शकतो. हे बघा गाईज. गाईज इथे विहीर पण आहे, तर ते पण तुम्हाला दाखवतो आता. पण आता चालू आहे विहिरीकडे, मुलगी गावाची विहीर. गाईज बघा, दोन माझ्यापेक्षा आहेत, दोघांची छोटे आहेत पण वयाने छोटे नाहीत. हा 10वी झाली याची आणि याची आता 7वी 8वीला आहे काहीतरी. हा पण 9वीला आहे खरंच. आता तुम्हाला विहीर दाखवतोच. गाईज बघा आंब्याचं झाड आहे आणि इथे आता 1-2 आंबे तोडतोय आणि आमचा मंकी मॅन वरती चढतोय. हो हो, आंबा बघा केवढा गोड आहे. गोड आहे. गाईज हा बघा पहिल्यांचा बाजार पण बसतो. सोमवार आहे तर बाजार आहे इकडे. गाईज आता आलोय बाजारमध्ये, तुम्हाला दाखवतो पूर्ण बाजार. आणि गर्दी पण खूपच आहे. गाईज नाईट व्ह्यू बघा राम मंदिरचा. गाईज आज चाललोय बैलगाडा शर्यत बघायला. आणि गाईज याच्यात गिफ्ट पण ठेवलेत. फर्स्ट प्राईजला बाईक वगैरे आहेत वाटतं. गाईज या बैलगाडा शर्यतीचं नाव आहे बदाम हिंद केसरी. हे असं नाव का ठेवलंय? असं नाव ठेवलंय कारण ते एका बैलाचं नाव बदाम आहे. तो बैल जास्त बक्षीस जिंकला आणि हिंद केसरी झालाय, त्यामुळे त्याचं नाव बदाम हिंद केसरी आहे. ओके गाईज, समजलं का नाव ठेवलं. हे बघा गाईज, हे बैल पळणार आहेत शर्यतीमध्ये. हे बघा गाईज. तर गाईज हा लाल मातीचा पट्टा आहे, तर आता ह्याच्यावरती बैल पळणार आहे. हे बघा गाईज.
गाईज कुठे पण जरी गेलो तरी आंबे तर दिसतातच, आंब्यांचं झाड. आणि तोडायला 2 माणसं आहेत, हाय काय आणि हाय काय. हे बघा कसं तोडतात बघा. हे बघा आंब्यांचं झाड. गाईज जे होणार आहे तुम्हाला मी भावेश्वरी देवीचं मंदिर ते मागे दिसत असेल ते. आणि आता हा रोड तुम्हाला खाली दिसतोय, पण जत्रेच्या वेळी हा रोड भरलेला असतो. गाईज जर तुम्ही माझा हा वाला व्लॉग बघितला असेल तर त्याच्यात पूर्ण मी तुम्हाला दाखवलंय जत्रा वगैरे. तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे गाईज, ते पण बघा. तर गाईज माझ्या मागे आहे हा एंट्रन्स, हा एक आहे आणि अजून एक आहे. हा बघा आधी, नंतर तो पण दाखवतो. गाईज हा आहे दुसरा एंट्रन्स. तो पहिला वाला होता तो त्या साईडला होता, हा या साईडला आहे. आणि हा एकदम फ्रंटला आहे. इथून डायरेक्ट तुम्हाला मंदिर दिसणार गाईज. चला गाईज आज जाऊया. पहिले चप्पल काढतो. गाईज आत आल्या आल्या तुम्हाला इथे राईटला एक लक्ष्मी मंदिर दिसणार. पहिले इकडे जाऊया आपण. गाईज आज जायच्या आधी माझ्या राईट साईडला एक मंदिर आहे श्री ज्योतिबा मंदिर, आणि लेफ्ट साईडला एक मंदिर आहे श्री गणेश मंदिर. चला गाईज आता आतला दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे केवढे फोटो लावले, साईबाबा, श्री स्वामी समर्थ. अजून इकडे पण एक फोटो लावलाय भावेश्वरी देवीचा, हा एक फोटो आहे. चला गाईज आता बाहेर जाऊया. गाईज हे बघा इथे पियाचं पाणी पण आहे, इथे पाणी पिऊ शकतो. गाईज हे काय आहे ते मला पण नाही माहिती. बाकी तुम्ही इथे बसू वगैरे शकता, बसायला वगैरे आहे. तर गाईज या व्लॉगमध्ये एवढंच होता. मी गाईज इकडे आलेलो संडेला, आणि आज पण संडेचा आहे. प्रॉपर 1 वीक झालेला आहे. आणि गाईज मी रोज थोडं करून क्लिप बनवतोय, आणि हा पूर्ण व्लॉग बनवला आहे गाईज. तर आता उद्या मी वापस विरारला जाणार. पुढच्या व्हिडिओपासून मी तुम्हाला डायरेक्ट विरारलाच दिसेन. तर गाईज तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. खूप या चॅनल कंटेंट जोडी याते आणि व्हिडिओ पाहत असेल विषय बताता है की